मित्रांनो, आम्ही बसलेलो आहे हरप्रिया एक्सप्रेस फ्रॉम तिरुपती टू कोल्हापूर. आता चाललं कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. 3 AC मध्ये आम्ही आता, आणि रात्री मस्त झोपलो. फुल थंडी एकदम. बघा बाहेरचे नजारे. बेळगावला पोचतो आता. 1 तासात बेळगावमध्ये पोचणार आहे. कर्नाटकमध्येच आहे अजून आम्ही. हुबळी गेलं, आता थोड्या वेळात बेलगाम. तिरुपतीहून थेट कोल्हापूरला जाणारी हरिप्रिया एक्सप्रेस. रात्रीचा आरामदायक प्रवास आणि सकाळचा सुंदर निसर्ग. 3 राज्यातून जाणारा हा प्रवास खरंच खास आहे. लांबचा प्रवास करायचा असेल तर ही ट्रेन एक बेस्ट ऑप्शन आहे. ही ट्रेन आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र असा लांबचा आणि सुंदर प्रवास करून कोल्हापूरला पोहोचते. तिरुपतीहून रात्री 9:30 वाजता ही ट्रेन निघते आणि कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता पोहोचवते. एकूण प्रवासाचा टाइम आहे 19 तास, तर सुमारे 900 किलोमीटर. गाइस, 3 इकॉनॉमीची टूर घ्या. गाइस, 3E मध्ये आलेलं आहे. 3 इकॉनॉमी. तर 3 इकॉनॉमीचे सीट बघा तुम्ही कसे. पर्पल कलर, आणि इथे डिवाइड असते इकडे तिकडे, असं पॅरलल नाही आहे जसं आपले 3rd AC मध्ये आहे तसं. आणि सीटची वेट थोडी कमी आहे. आणि AC पॉवर वेंट इथे सगळे, AC वाले इथे सगळे ACचे वेंट. कुछ तो अजब है. चांगलं आहे. थोडं मेंटेन नाही केलं, लोक यूज नाही करत नीट. नाईस. चलो. आणि याचे डोर्स असे ओपन होतात जो की त्रास होतो आपल्याला सारखं. थोडं जास्तच. रूटमध्ये प्रमुख स्थानके आहेत रेणीगुंटा जंक्शन, कडप्पा, गुंतकल जंक्शन, हॉस्पेट, मिरज जंक्शन, कोल्हापूर. तिकीट दर अंदाजे स्लीपरचा आहे 450 रुपये, 3rd ACचे आहेत 1200 रुपये, 2 ACच्या आहेत 1700 रुपये, 1st ACच्या आहेत 3000 रुपये, 3 इकॉनॉमीच्या आहेत 1150 रुपये.